आजच्या सत्संगाच्या कार्यक्रमाचा विषय ठेवला गेलाय मुक्ती ज्ञानीच्या ज्ञानाने. ज्ञानी पुरुषाचं ज्ञान प्राप्त झालं तरच मुक्ती होऊ शकते. आत्मज्ञान प्राप्त केल्याशिवाय या संसारातून मुक्ती होऊच शकत नाही. मग आत्मज्ञान प्राप्त कुठून करायचं? म्हणून आत्मज्ञानी असायला हवेत. त्यांच्याच कृपेनेच आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं. संसारात आपण अनंत काळापासून भटकलो आहोत, पण कधी ज्ञान मिळालं नव्हतं. आत्म्याचं ज्ञान मिळालं नव्हतं. मिळालं असतं तर मग ह्या संसारातून नक्कीच आपल्याला मुक्ती मिळवून जन्मजन्मांतरीच्या फेऱ्यातून आपण सुटलो असतो. पण नाही सुटलो. तेच सांगतं की आपल्याला खरं ज्ञान मिळालं नाही. ह्या संसारात सुद्धा आपल्याला एअरपोर्टला जायचं असेल तर एखादा बस चला इकडून जा आता आपण जातो. पण तोच खरा ज्ञानी असेल तर तो म्हणेल माझ्या गाडीत बसा, तुम्हाला मी पोहोचवतो. नाहीतर मग दुसरा म्हणेल इकडून तिकडे जा, एखादा म्हणेल इकडे नाही परत जा मागे. खरा ज्ञानी नाही मिळाला तर भटकाल. संसारात जरी एखादी लहानशी जरी गोष्ट मिळवायची असेल तरी त्यासाठी ज्ञानी असायला हवा. मुलाला सुद्धा ABCD शिकवायचं असेल तर ज्ञानी हवा. 1 2 3 4 शिकायचं असेल तरीही त्याचे टीचर हवेत. तसंच या अध्यात्मातही आत्म्याला जाणायचं असेल तर त्याला ज्ञानी हवा. संसारात जे कोणी आपल्याला धर्माच्या गोष्टी शिकवतात त्यांना गुरु म्हटलं जातं. गुरु आणि ज्ञानी खूपच अंतर आहे. गुरु सांसारिक गोष्टी सांगतील. संसारात काय हितकारी आहे, काय अहितकारी आहे, कसं संसारात राहावं ज्यामुळे मनशांती लाभेल, संसारातली दुःख कमी होतील. काही जर अडचणी आल्या तर आपल्याला योग्य समज मिळते गुरूंकडून. आपले संसारी व्यवहारातले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतात. तरीही आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यायचे तर गुरुच्याही पुढे जायलाच हवं. गुरु तर वाईट सोडवतात, चांगल्याचं आचरण करवतात. व्यसन असेल, चोरी असेल, खोटं असेल, हिंसा असेल, अनिती अप्रामाणिकपणा, त्यातून मुक्त होऊन सत्य आहे, नीती आहे, प्रामाणिकपणा आहे. चोरी नका करू, व्यभिचार विषय विकार करू नका, ब्रह्मचर्याकडे वळा. अपरिग्रहामुळे जीवन जगा, शांती लाभेल. म्हणून शांतीचा मार्ग सांगतात गुरु. तरीही आत्मज्ञान प्राप्ती तर बाकीही राहते. म्हणजे हे कितीही वाईट सोडलं, वाईट म्हणजे अधर्म म्हणतात. अधर्माने पापाचं बंधन होतं. अधर्म सोडून आपण चांगले वागलो, पुण्याचं बंधन होतं. आणि पुण्याचं बंधन झाल्यामुळे पुन्हा संसारात यावंच लागतं. पुण्यामुळे संसारात सुख, शांती, संपत्ती, सुविधा मिळत राहतील. पापामुळे दुःख, अशांती, इच्छेविरुद्ध जीवनात दुःख भोगावंच लागेल. म्हणजे असं धर्माने कितीही वागलात तरीही आत्मज्ञान मिळवणं बाकी उरतंच. गुरु असणं चांगलंच आहे. गुरुमुळे संसारात आपण प्रगती करतो, डेव्हलप होतो. पण गुरु धर्म आणि अधर्माच्याही वर धर्म आहे, इथे गुरुची गरज आहे. पण धर्म आणि अधर्माच्याही वर बघा अध्यात्म आहे. अध्यात्म तिकडे ज्ञानीपुरुषाची गरज आहे. ज्ञानीपुरुष म्हणजे या संसारातलं काही जाणणं उरलं नाहीये, त्यांच्याकडून शास्त्र शिकणं उरलं नाहीये. संसारातल्या कोणत्याही विनाशी गोष्टींची आसक्ती त्यांची नष्ट झाली आहे. निरीच्छ दशा आहे, निर्विकल्प दशा आहे, निरंतराय दशा आहे. आत्म्याला अनुभवातून जाणून घेतलंय.
निरंतर आत्मस्वरूपात स्वतः ते राहतात आणि अनेक लोकांना आत्मज्ञान प्राप्त करून द्यायचं त्यांच्यात सामर्थ्य आहे. अगदी तारणहार झाले ते, स्वतः तारून गेलेत आणि इतरांनाही तारून नेऊ शकतात अशी शक्ती सिद्धी त्यांच्यात प्रकट झाली. असे ज्ञानी भेटले तर त्यांच्या कृपेमुळेच आत्मसाक्षात्कार होतो. साक्षात्कार मिळवण्यासाठी हे करायला हवं, ते करायला हवं, मंत्र करा, जप करा, ध्यान करा, मौन धारण करा, तपश्चर्या करा, त्याग करा. ते चुकीचं नाही आहे, पण तसं करण्यामुळे आत्मज्ञान होत नाही. आणि तोच मार्ग संसारातला आहे. अज्ञानी लोक आहेत आणि अज्ञानतेमुळे तोच मार्ग सांगतात. आणि अधर्म आहे, वाईट गोष्टी आहेत, त्यामुळे आपण धर्माची कास नाही धरली तर आपण अधर्मातच बुडून जाऊ. म्हणूनच अधर्मातून सुटण्यासाठी धर्माची आराधना सांगितली जाते. पण कितीही धर्माने वागलो तरीही आत्म्याचा विचार तर बाकी राहतोच. धर्मात तर एवढं सांगतात की आत्म्याला जाणून घ्या, आत्मा अविनाशी आहे, देह अविनाशी आहे. पण तो प्राप्त कसा करायचा ते मात्र राहूनच जातं. जशी साखर गोड आहे, साखर गोड असते ना, पण गोड म्हणजे काय त्याचा अनुभव घेऊ शकत नाही. गुरुपेक्षाही उच्च शास्त्रज्ञानी आहेत. शास्त्रात ते लिहिलं आहे की आत्मा असा आहे, तो तसा आहे, असा आहे, तसा आहे. त्या साऱ्याचा ते शब्दशः आता अभ्यास करून समजून घेतात, इतरांना समजावतात की अमुक विनाशी आहे, अविनाशी आहे, पण अनुभूती नाही देऊ शकत. पंडित असतात तेही शिकवतात, शास्त्राचा शब्दार्थ सांगतात, भावार्थ सांगतात, सगळं शिकवायचा प्रयत्न करतात. पण बुद्धी ब्राह्मण्यवादाने, त्यामुळे इथून अहमदाबादमध्ये स्टेशन आहे, मणिनगर असं आहे, पण आपण कधी गेलात नाही ना. गेलो नाही साहेब. एन्क्वायरी काउंटरसारखं जायचं आहे, पुस्तकात वाचून मग जायचं आहे. शास्त्रात वाचून जाणलं आत्मा काय आहे, कसा आहे, पण अनुभूती नाही आली. शास्त्रज्ञानीच्याही पुढे ज्ञानी पुरुष म्हणजे अनुभवी ज्ञानी म्हटला जातो. ते स्वतः आत्म्यात राहतात, आत्म्याचा संपूर्ण अनुभव घेतलाय भेदज्ञानाने. आत्मा म्हणजे काय, अनात्मा काय आहे, कर्मांचं बंधन कसं होतं, कर्मातून मुक्ती कशी मिळवू शकतो, मोक्ष म्हणजे काय, जगताची वास्तविकता काय आहे, दुनिया बनवणारा कोण आहे, चालवणारा कोण आहे. अध्यात्मातील तमाम गूढ रहस्यांचा त्यांनी स्वतः अनुभव घेतलाय आणि इतरांनाही ज्ञानाची प्राप्ती करू शकतात. असे ज्ञानीपुरुष जर भेटले तर मोक्ष अति 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 सुलभ असतो. कारण आत्मा तर आपल्या अंतरंगात आहे, आपलं स्वरूपच आहे. फक्त अज्ञानतेमुळेच आपली दृष्टी बहिर्मुख झाली आहे, देहाध्यास झालाय. ज्ञानी पुरुष भेटले तर त्यांच्या कृपेमुळेच ज्ञान मिळेल, आत्मदृष्टी मिळेल. करायचं काहीच नाही, कृपा प्राप्त करून घ्यायचे. भेदज्ञानामुळेच कृपा प्राप्त होते, आत्मदृष्टी आपल्याला लाभते. करायचं नाही, करायचं तर या संसारात 1 कप चहा बनवायला पाणी बघा, पुस्तकात लिहिलंय चहा कसा बनतो. चूल पेटवा, पाणी गरम करा, त्यात चहाची पावडर टाका, साखर टाका, दूध घाला, ते उकळवा, झाला चहा. पण जेव्हा बनवायला जाता किती प्रमाणात काय घालायचंय काहीच माहीत नाहीये, कुणालाच माहिती नाहीये प्रत्यक्षात, मग चहा कसा बनेल. आता हे ज्ञानी पुरुष म्हणजे कोण, रेडीमेड प्राप्ती करून देतात. करायचं नाहीये, पण समजा खांबाला एखाद्या माणसाला बांधून ठेवलं, पायापासून डोक्यापर्यंत, हात पाय सगळं काही, नंतर त्याला दिली, तुलाही ही कात्री दिली आहे, हे ब्लेड दिलाय, सुरी दिली आहे, तुझं बंधन कापून टाक. पण तो दोऱ्या कापेल कशा.
कारण दोऱ्याच्या बंधनात तो अडकलाय ना आधीपासून, कारण बंधन खूप आहे. मग मुक्त करेल अशा पुरुषाची गरज आहे. अगदी लहानसं पोरगा असेल, इकडे कात्री उचल, कात्रीने आमची दोरी काप, झाला मुक्त. म्हणजे मुक्ती क्रियेने बंधन झालं नाहीये, क्रियेने मुक्ती सुद्धा झाली नाहीये. अज्ञानतेमुळेच बंधन झालंय, ज्ञानामुळे मुक्ती होईल. पण अज्ञान आलं कुठून? तर संसारी लोकांकडून. संसारात अज्ञान आहे म्हणून अज्ञानी लोक आपल्याला अज्ञान प्रदान करतात. लहान मूल, तुझं नाव काय आहे? तर चंदू. ही तुझी आई आहे, ते तुझे वडील आहेत. तू मोठा झालास, आता तू इंजिनियर झालास, तू डॉक्टर झालास. संसारात आता तुला लग्न करायची गरज आहे. लग्न झालं, आता तुला मुलगा नाहीये. किती 4 वर्ष झाली. बस अज्ञानच प्रदान करत राहतात. फक्त अज्ञान. अज्ञानी आहेत म्हणून अज्ञान मिळाल्याने अज्ञानतेने बंधनाचा अनुभव घेतात. काय झालं? माझा मुलगा मरण पावला, मला खूप दुःख होत आहे. माझी नोकरी सुटली, मी दुःखी झालो. जेव्हा संयोग जुळतात तेव्हा मजा येते, संयोग सुटले तर दुःखी होतात. त्याच्या हे लक्षातच येत नाही की यातलं वास्तव काय आहे. मला नोकरी का मिळते, का माझी नोकरी सुटते, कसा जन्म होतो, कसा मृत्यू होतो, काय संबंध आहे, केव्हा कशी दुःखांपासून मुक्ती मिळेल, कोणी याचं ज्ञान दिलंच नाहीये. कालच एक भाऊसाहेब सांगत होते ना, बस संसारात ज्यांना मूल नाहीये त्यांचं तोंड बघत नाहीयेत. मुलगी असलेले दुःखी आहेत, मुलगा असलेले खरे सुखात आहे. हे बघा, या अज्ञान मान्यता आहे. कोणी मुलगा असलेल्यांना विचार, तुम्ही सुखी आहात का कायमचे? मुलगी असलेले दुःखी जास्त मुलगा असलेल्यांपेक्षा, तेही चुकीचं आहे. ज्यांना मूल नाहीये त्यांचं तोंड नाही बघायचं, पाप लागेल, त्याच्या हातचं खायचं नाही. अरे, पण अज्ञान दशा असलेले असंच सांगतात. पण ज्ञानींची दृष्टी काय सांगते? तर पूर्वकर्मात, पूर्वभावात कोणाशी देण्या घेण्याचा हिशोब पूर्ण करून टाकला, रागद्वेषाचा हिशोब नसेल राहिला, तर त्याच्याकडे मुलंच हिशोब नसल्यामुळे येत नाहीत देण्या घेण्यासाठी. मुलगी असलेली तो पहिल्यांदा सुखी झाला. ज्यांना मुलं मुली नाहीत त्यांची तर कर्म 2-4 वर्षात मोहाची पूर्ण होतात. पती पत्नी दोघंही धर्मात पुढची प्रगती करतात. ज्यांना मुलगी असते त्यांच्या मुलीचं लग्न झालं की आई वडील मुक्त, मुलगी आपल्या घरी जाते. आणि मुलगा असेल तर मुलामुळे सून येईल, सुनेनंतर नातू होईल. सगळं आयुष्य कर्म पूर्ण करतच राहा. म्हणजे ज्ञानींच्या दृष्टिकोनाने हा वेगळापणा आहे, सांसारिक दृष्टिकोन वेगळा. बघा, ज्ञानींची दृष्टी एवढंच सांगते की आपण आत्मा आहात, आत्म्याला पती नाहीये, पुत्र नाही, पिता नाही, देह नाही, आत्मा स्त्री नाहीये, पुरुष नाहीये, आत्मा केवळ ज्ञान स्वरूप आहे. तशी दृष्टी लाभली तर आपण देहाध्यासातून मुक्त होऊ. म्हणजे करायचं नाहीये, समजायचं आहे. अज्ञानी दृष्टीने बंधन भोगत राहतो. दुःख, क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेष होत राहतात. ज्ञानींची दृष्टी लाभली तर अज्ञानता सुटते. क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेष सुटून जातात. म्हणजे या संसारात क्रियांमुळेच बंधनात अडकत नाही, तर क्रिया कोणत्याही घडतात ना, ते मी केलं करता भावनेमुळे बंधन आहे. मी स्वतः कोण आहे हे जाणतच नाही. उलट जे घडतंय तेच मी केलंय असं मानतात. ह्या शरीरालाच मी आहे मानतात. माझी बायको, माझा नवरा माझं मानतात. जे संयोग आहेत त्याला माझं मानतात, मी आहे मानतात, मीच केलं मानतात. ही मान्यताच आहे आणि त्या मान्यतेमुळेच बंधन सुरू होतं. म्हणजे हाच संयोग आहे, संसार आहे, बंधन आहे, पती पत्नी मुलं संयोग आहे. पण अंतरंगातील समज बदलली तर मी आत्मा आहे. हा देह हे माझं स्वरूप नाही, हे चालवणारा मी नाही आहे. चालवणारा कोण आहे त्याचं ज्ञान मिळालं तर ह्याच परिस्थितीत पती पत्नी, आई वडील, मुलं, नोकरीधंदा असताना देखील, संसारातील कार्य करत असतानाही मुक्ती अनुभवास येऊ शकते. हे करणारा वेगळा आहे. आणि खरी गोष्ट तरी आहे की पूर्वकर्माच्या बंधनातूनच पुन्हा कर्म बांधली जातात. क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेष अज्ञानतेमुळे त्याच्या फलस्वरूपात हे मन वचन काय उत्पन्न झाले. आणि मन वचन काय? डिस्चार्ज कर्म आहे, कर्मफळ आहे. कर्मफळासाठी काहीही करावं लागत नाही, त्यात आपोआप संयोग जुळतात, फळं मिळतात. त्यावेळी मी आहे, मी केलं करता भावाची अज्ञानता, भ्रांती आहे, त्यामुळेच कर्मबंधन होतं. पण ही भ्रांती
ज्ञानी पुरुषाच्या ज्ञानामुळे दूर होऊ शकते. त्यामुळे ह्याच संसारात राहून देखील आतून मुक्ती मिळू शकते. म्हणजे करायचं काहीच नाही. आत्म्याचा स्वभावच मोक्ष आहे. अज्ञानतेमुळे मी केलं, मी असं केलं, मी तसं केलं, मी तपश्चर्या केली, मी ध्यान केलं, मी भक्ती केली, मी पूजा केली, मी उपास केला. करता भावनेमुळेच बंधन येतं. शरीर जेवण जेवतं त्याला म्हणतो मी जेवलो. शरीराने उपास केला म्हणतो मी उपास केला. त्या अज्ञानतेमुळेच कर्मबंधन आहे. एवढंच समजून घ्यायचं की हे करणारा मी नाही आहे, जाणणारा मी आहे. मग ह्याच देहात काहीही न करताही मुक्ती अनुभवा असेल. म्हणजे ज्ञानाची गरज आहे. सच्च ज्ञान, सच्ची समज असेल तर मुक्तीचा अनुभव येतो. समजा पाणी असेल तर पाण्याचा स्वभावच थंड आहे, आत्म्याचा स्वभावच मोक्ष आहे. तर मग विभाव कसा उत्पन्न झाला? पाण्याला गरम करायचं असेल तर लाकूड पेटवावं लागेल, कोळसे पेटवावे लागतील, पातेल्यात पाणी भरावं लागेल, कोळसे पेटवा, करत करत पाणी मग गरम होईल. म्हणजे गरम करणं तो विभाव आहे. आणि थंड होणं त्यासाठी काही मेहनत नाही घ्यायची आहे. त्यात गरम गरम लाकडं काढून टाका, आरामात झोपून जा. 4-6 तासानंतर बघा पाणी थंड झालं असेल. पाण्याला थंड करण्यासाठी मेहनत घ्यावी नाही लागत, त्याचा स्वभावच तो आहे. तसा आत्म्याचा स्वभावच मोक्ष आहे. पण हे समजतच नाही की त्यासाठीच सांगतात हे करा ते करा. जेवढे करता करायला जाता तेवढा तो विभाव आहे. करता भाव तीच विभाव दशा आहे. आणि विभावामुळेच पाणी गरमच होणार, थंड होणारच नाही. पण ज्ञानी काय करतात तर स्वाभाविक दृष्टी प्रदान करतात. आता आज्ञांमध्ये राहा. आज्ञा म्हणजे काय? लाकूड आता नवं पेटवू नका, आधीची काढून टाकलेत ना, आता तुम्ही आराम करा, पाणी आपोआप थंड होईल. मोक्ष स्वतःचं स्वरूप आहे, स्वभाव आहे. आत्मा स्वयं मोक्ष स्वरूप आहे. पण हेच समजून घ्यायचं की मी स्वतः आत्मा आहे, ती समज आणायची. त्यात करणं असं काहीच नाही आहे. जसं सोनं आहे, बांगडी बनवली, ती बांगडी हिरवी पडली तर लोक काय म्हणतील, ह्यात कॉपर जास्त आहे. काळी पडली तर बाबा यात सिल्वर जास्त आहे. म्हणजे आता त्याला सुधारायचं आहे. सोनं आता ते आपण जर लोहाराकडे घेऊन गेलो तर नाही करू शकणार. सोनाराकडे घेऊन जा, तोच सोन्याचे तत्वगुण ते जाणतो, कॉपर सिल्वरचे गुण जाणतो, कसं त्याला सेपरेट करायचं त्याच्याकडे ज्ञान आहे, तो अनुभव आहे. तो प्रयोग करून सोनं वेगळं करेल, तांबी चांदी वेगळं काढेल. म्हणजे असा सोन्याच्या तत्वांचा जाणकार सोनार, तसंच आत्म्याच्या तत्वांचा जाणकार ज्ञानी. ज्ञानीची गरज आहे. आणि खरं तर बांगडी असेल, बांगडी जिवंत असती तर म्हणेल मी बांगडी आहे, मी काळी पडले, मी हिरवी पडले. तर म्हणायचं नाही, अज्ञान आहे, तुझ्यातलं सोनं अशुद्ध नाही आहे. तुझी अवस्था ही बांगडी ती तर अवस्था आहे, तू तत्व स्वरूपात सोनंच आहेस. तसंच देहातही जडतत्व आहेत, अनात्मतत्व आहेत, आत्मतत्व आहेत, मिश्रण झालं आहे. तर मिश्रणामुळे असं वाटतं मला भूक लागली, मी खाल्लं, माझी तब्येत बिघडली. शरीराची तब्येत बिघडते, आत्म्याची तब्येत बिघडतच नाही. आत्मा अविनाशी आहे, आत्मा मरतच नाही. माझं वय झालं, मी आता मरणार, ही सगळी भ्रांती आहे. पण ज्ञान दृष्टी मिळाली तर जागृती सुरू होते. अरे हे माझं स्वरूप नाही, मी तर शुद्धात्मा आहे, अविनाशी आहे, शाश्वत आहे. अवस्थेचं रूपांतरण होतं. भूक लागते, खाईल, शौचास जाईल, जगेल, मरेल, ही सगळी भ्रांतीची स्वरूप आहेत, माझं स्वरूप नाही. म्हणजे तत्वदृष्टी मिळाली तर इथेच मग मुक्ती सुरू होते. पण ती तत्वदृष्टी मिळणार कुठून? अनुभवी ज्ञानींकडून. तर ज्ञानींकडच्या ज्ञानाने मुक्ती मिळते. अज्ञानतेमुळे संसारात अज्ञान मिळतं, त्यामुळे आपण बंधन भोगत राहतो. पण ज्ञानींचं ज्ञान मिळालं तर ह्याच देहामध्ये, ह्याच संसारात, ह्याच फॅमिलीमध्ये राहूनही मुक्तींचा अनुभव आपण इथेच मिळवू शकतो. निरंतर मुक्तदशा. टेन्शन नाही, चिंता नाही, रागद्वेष नाही, मतभेद नाही, टकराव नाही, क्रोध मान माया लोभातून मुक्ती आणि इथेच अनुभवा असेल. त्यासाठी एवढ्याच ज्ञानाची गरज आहे. मी स्वतः कोण आहे,
करविता कोण आहे? आपल्याला तर लोक संसारात शिकवतात, हे करा ते करा, पण करणारा कोण? नाही, आपणच करायला हवं. आपण करू शकता. माझ्याकडून एक उपास नाही होत, मग का नाही होत? दुसरा 6 उपास करू शकतो. ते समजत नाही. कर्मांच्या आधारे हे होत असतं. त्यात आपलं कर्ते पण नसतं. तर मग आपला कर्तव्य काय आहे? कशात आहे? आपलं स्वरूप काय आहे? ते स्वरूप कसं आहे समजून घेण्यासाठी काही करायची गरज नाही. त्याचे ज्ञानी असायला हवेत. हे सोनं आहे, हे पितळ आहे. मग कोणाला दाखवाल, तो सच्चा अनुभवी, तो दाखवेल हे पितळ आहे, हे सोनं आहे. तसं दाखवून दिलं तर आपल्याला अनुभव येईल. त्यासाठी काही करायचं नसतं. अनुभवी ज्ञानीची गरज आहे. जोवर ज्ञानी भेटत नाही तोपर्यंत मुक्ती मिळवणं महामुश्किल आहे. ज्ञानी म्हणजे श्रीमद राजचंद्रांसारखे ज्ञानी पुरुष होऊन गेले, कृष्ण भगवंतांसारखे होऊन गेले. सर्वांनी एकच गोष्ट सांगितली, आत्मज्ञानींना शोधा. ज्ञानी आणि माझा आत्मा यात काही अंतर नाही आहे. ज्ञानी मिळाले तर मोक्ष खिचडी शिकवण्यापेक्षाही अधिक सोपा असेल. पण ज्ञानी भेटले नाही तर कोट्यावधी अवतारातूनही कितीही काही केलं तरी मुक्ती असंभव आहे. म्हणून ज्ञानींची गरज आहे. त्यांना शोधा. मला ज्ञानी कुठे मिळतील? ज्ञानी भेटले तर मला मुक्ती त्यांच्या कृपेमुळेच मिळेल बघा. आता थोडे काही प्रश्न आले ते घेऊया. विश्व मोहन दास भुवनेश्वर. I have a little knowledge about the Gyan, wisdom, but in India there are many states and religion, and this knowledge differ from one state to another. What I will, how I realize your test, your Gyan. या जगात जेवढे काही केस आहेत ना तेवढे रस्ते आहेत, पण मोक्षासाठी एकच मार्ग आहे, ज्ञानींचा. बाकी अनंत मार्ग आहेत, पण धर्माचे मार्ग आहेत. वाईट सोडा, चांगलं धरा, वाईट सोडा, चांगल्याची कास धरा. बस हे करा, एवढं ध्यान करा, एवढी तपश्चर्या करा. म्हणजे धर्माचे मार्ग आहेत. म्हणजे जे आपल्याला जेवढं मिळालं आहे, जे आपण म्हणालात की किती सेक्ट आहेत, किती रस्ते आहेत, पण ते सगळे धार्मिक मार्ग आहेत. आणि ज्ञान म्हणजे काय? 2 गोष्टी कळायला हव्यात. मी स्वतः कोण आहे आणि करविता कोण आहे. मी करणारा नाही, भगवानही करविता नाही. करविता कोणीतरी वेगळाच आहे. आणि ते नॉलेज जिथे मिळेल तिथे समजायचं खरं आत्मज्ञान मिळेल. आणि हा दादा भगवानांचा जो हा मार्ग आहे त्याला अक्रम मार्ग म्हटलं जातं. अक्रम, स्टेपलेस पाथ फॉर सॅल्वेशन. क्रमिक तो स्टेप बाय स्टेप पाथ आहे. तप करा, त्याग करा, तो मार्ग चुकीचा नाही. पण जेवढा त्याग करताना तेवढे परिग्रह सुटतात, तेवढी ममता कमी होते, तेवढा अहंकार कमी होतो. स्टेप बाय स्टेप वरती चढायचं. असं 9व्या फ्लोअरवर चढलात, आता काय करणार? मी 9वा सोडला तर मी 10th वरती जाईन, 10 सोडेन तेव्हा 11th जाईन. म्हणजे एक सोडावं लागतं आणि दुसरं ग्रहण करावं लागतं, नंतरही ते सोडावं लागतं वरती जाण्यासाठी. पण हा लिफ्ट सारखा 12th फ्लोअरवर जायचं आहे, बटण दाबलं 12th फ्लोअरवर पोचाल. तप नाही, त्याग नाही, ध्यान नाही, क्रिया नाही, समज आहे. नाही का आपण म्हणतो ना की मी विश्वमोहन आहे. म्हणजे तुम्ही खरोखर विश्वमोहन आहात का तुमचं नाव विश्वमोहन आहे? मग काय सांगाल तुम्ही? माझं नाव विश्वमोहन. मग तुम्ही स्वतः कोण आहात? माय नेम इज विश्वमोहन. इफ यू से दिस इज माय हाऊस, देन यू से आय एम हाऊस. इज देअर एनी कॉन्ट्राडिक्शन? मी विश्वमोहन आहे, नंतर माझं नाव विश्वमोहन, मग विच इज ट्रू? म्हणजे तीच भ्रांती काढून टाकायची. इथे आत्म्याचंच ज्ञान मिळतं. समजलं आता तुम्हाला? येस.